व्यसनामुळे त्रस्त आहात, व्यसनामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसतंय। सिगारेट, गांजा, दारू अशा अनेक व्यसनांमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले। आपले उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचवण्यासाठी, व्यसनापासून मुक्त होण्यासाठी फक्त एक फोन करा आणि आपलं उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवा। संपर्क आत्मशक्ती व्यसनमुक्ती केंद्र। आमच्याकडे राहण्याची, जेवणाची आणि औषधाची उत्तम सोय असेल। आमचा पत्ता घर नंबर 273 मीरा बंगला, EME कॉलनी, नगर पाथर्डी रोड, वडारवाडी, भिंगार, अहमदनगर। मोबाईल नंबर आहे 75 58 66 75 48 आणि दुसरा नंबर आहे 84 59 31 75 48। अवश्य संपर्क साधा। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। MIDC मधील गंभीर प्रश्नांवर आमदार जगताप यांच्याशी उद्योजकांची चर्चा। गुंडगिरी व अवैध धंद्यांमुळे कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण। अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत उद्योजकांनी गुंडगिरी व अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली। गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेल्या अवैध धंदे चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी देखील उद्योजकांनी लावून धरली। MIDC मध्ये अवैध धंदे चालविणारे अनधिकृत टपऱ्या वाढल्या असताना गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे। या टपऱ्यांमध्ये दारू, चरस, गांजा, अफू असे अंमली पदार्थ विकले जातात। त्याचे सेवन करून गुन्हेगारीचे प्रमाण या परिसरात वाढत आहे। या सर्वांमुळे MIDC मधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर झाला असल्याचे उद्योजकांनी स्पष्ट केले। MIDCत कंपन्यातून चोऱ्यांच्या घटना सर्रासपणे घडत आहेत। विशेषतः बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये वारंवार चोऱ्या होत असून नुकतेच कामावरून परतणाऱ्या 3 कामगारांना रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली। या संदर्भात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच MIDC साठी 2 गावांच्या ग्रामपंचायती आहेत। त्यांचा मालमत्ता कर वेगवेगळ्या 3 गाव मिळून करत असताना एकच मालमत्ता कर लागू करावा। या बैठकीसाठी उद्योजकांच्या आम्ही संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, संजय बंदिष्टी, राजेंद्र कटारिया, सुमित लोढा, रवींद्र बक्षी, सतीश गवळी, सागर निंबाळकर, आकाश जोशी, दीपक नागरगोजे, सचिन पाठक, प्रफुल्ल पारख आदी उपस्थित होते।